नमस्कार. मविप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज, कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय साईखेडा, मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत. आपला वर्ग आहे TYBA स्पेशल 3 साहित्य विचार हा आपला विषय आहे. मी प्राध्यापक बनकर सर. आज मी आपल्याला साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष याच्याबद्दलची माहिती मी सांगणार आहे. पाठीमागच्या तासाला आपण 3 साहित्याचे विशेष बघितले. त्याच्यामध्ये संवेदनात्मकता, भावनात्मकता आणि वैचारिकता हे 3 विशेष आपण बघितलेले आहे. आज आपण राहिलेले 3 विशेष म्हणजेच सेंद्रियत्व, त्यानंतर आहे सूचकता आणि त्याच्यानंतर आहे विशिष्ट आणि विश्वात्मकता, हे 3 विशेष आपण सध्या आता बघणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला जो विशेष आहे आजच्या तासाचा तो म्हणजे सेंद्रियत्व. तर 3 विशेष पाठीमागच्या तासाला आपण बघितले. आता चौथा जो विषय आहे सेंद्रियत्व, त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर सेंद्रियत्व याच्याबद्दलची संकल्पना पहिले समजून घेतली तर पुढचा भाग आपल्याला कळेल. सेंद्रियत्व याची फोड जर आपण केली तर सहइंद्रियत्व असा त्याचा अर्थ होतो. सहइंद्रियत्व याचा अर्थ काय की सगळ्या शरीराच्या प्रत्येक अवयवांनी एकच एक जो अनुभव घेतलेला आहे त्याला सेंद्रियत्व असं आपण म्हणू शकतो. आता सेंद्रियत्व परत तुम्हाला सांगतो. सगळ्या अवयवांनी एकच एक अनुभव याचा अर्थ काय. समजा आता आपण एखाद्या ठिकाणी जर गेलो, उदाहरणार्थ तुम्ही फिरायला गेले आणि फिरायला गेल्यानंतर छान नदी वाहते आहे, एका ठिकाणी झाड आहे, संध्याकाळचा वेळ आहे, गार हवा सुटलेली आहे, कोणीतरी दगड पाण्यात टाकतो त्याचा आवाज येतोय, कोणीतरी पाय सोडून पाण्यात बसलेला आहे. आता हा जर अनुभव घ्यायचा असेल तर फक्त डोळे बघतील का, फक्त डोळ्यांनाच अनुभव येईल का, किंवा मग फक्त त्वचेलाच ती गार हवा लागेल का, किंवा त्या गार पाण्याचा स्पर्श फक्त त्याला होईल का, किंवा खळखळाट किंवा वाऱ्याचा किंवा पक्ष्यांचा आवाज फक्त कानालाच येईल का. तर हा एक एक असा सेपरेटली अनुभव किंवा एक वैयक्तिक अनुभव आपल्याला येत नाही प्रत्येक अवयवाचा. तर आपण जेव्हा बघतो तेव्हा तो सगळा अनुभव आपल्याला काय येतो तर सगळ्या अनुभवांचा किंवा सगळ्या आजूबाजूच्या वातावरणाचा आणि सगळ्या इंद्रियांनी घेतलेला एकच एक, त्याला आपण एकसंग नाव देऊ शकतो. त्याला म्हणायचं सेंद्रिय. सेंद्रिय म्हणजे काय की आपल्या पूर्ण शरीराने, त्याच्यामध्ये मन असेल, डोळे असेल, त्वचा असेल, कान असतील, येते लक्षात. तर यांनी एकच एक जो अनुभव घेतलेला आहे त्याला सेंद्रिय अनुभव असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता सेंद्रिय अनुभव तुम्हाला नक्की समजला, मग तो साहित्याच्या दृष्टीने आपण नक्की कसा, तर त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे असा की आता आपण समजा एखादं पुस्तक वाचत असलो, तर पुस्तक वाचत असताना त्याच्यामधले ज्या काही शब्दरचना आहेत, ज्या ओळी आहेत, त्याच्यावर फक्त आपले डोळे फिरतील का. समजा डोळ्यांनी ते वाचलं, ठीक आहे, मनाने किंवा मेंदूने ते समजून घेतलं, मग तो तेवढाच एक अनुभव असतो का. नाही. तर तो अनुभव, त्याच्यामधला प्रसंग, संदर्भ, ठीक आहे, तर तो मनाला भिडू शकतो, मेंदू त्याचा विचार करू शकतो, किंवा आपलं जे अंतर्मन आहे तर आपली चित्रनिर्मिती सुद्धा होऊ शकते. म्हणजे आपण एखादं पुस्तक वाचतो आणि एखादा अनुभव आहे, जरी आपण 4 भिंतींच्या आत बसलेलो आहोत तर जो अनुभव आहे ना तर तो आपल्या अंतर्चक्षुंना किंवा आपल्या मनाला तो सचित्र दिसू शकतो. उदाहरणार्थ एखादं जर वर्णन आपण केलं, सध्या आत्ता तुम्ही आता मोबाईल बघताय, मी तुमचं लेक्चर घेतोय आणि आत्ता जरी आपण एक छान वर्णन केलं कुठलं की आता आपण सध्या संध्याकाळच्या वेळेला एका छान नयनरम्य ठिकाणी नदीच्या किनारी गेलेलो आहोत. तिथं खूप छान पाणी वाहत आहे, एक निष्पर्ण झाड आहे, त्याच्यावरती एकही पान नाही, पण त्याच्यावर सगळे बगळे बसलेले आहेत, त्याच्यामुळे ते झाड अगदी पांढरं शुभ्र झालेलं आहे. सूर्य आता मावळतीला चाललेला आहे, त्याचा लाल बुंद रंग पाण्यामध्ये त्याचे किरण पडलेले आहे. ठीक आहे. आणि काही पक्षी आकाशामधून संध्याकाळ झाली म्हणून घरट्याकडे ते काव काव करत किंवा अशा प्रकारे चिवचिव करत ते चिमण्या कावळे आकाशामधून उडत आहे आणि तुम्ही त्या पाण्यामध्ये पाय सोडून बसलेला आहात. तो थंड स्पर्श तुमच्या पायाला जाणवतो आहे. एखादा जर दगड पाण्यात टाकला तर त्याचे तरंग येत आहेत. आता बघा, हे मी सगळं सांगितलं. जरी तुम्ही एका ठिकाणी आहात ना तरी तुम्हाला काय झालं तर तुम्ही त्या वाक्यरचनेचा अनुभव स्वतः अनुभवू शकतात. ठीक आहे. तर याला काय म्हणायचं तर याला आपण सेंद्रिय अनुभव म्हणू शकतो. उदाहरणार्थ तुम्ही पुस्तक वाचताय तर फक्त डोळे त्याच्या ओळींवरून फिरताय का. नाही. तर डोळे ओळींवरून फिरता आहे, मन ते समजून घेत आहे, तो अनुभव तुमच्या शरीराला, मनाला, हृदयाला तो भिडतो आहे, त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होत आहे, याला म्हणायचं सेंद्रिय अनुभव. मग तो साहित्य वाचताना आपल्याला येऊ शकतो आणि त्यालाच काय म्हणायचं सेंद्रिय अनुभव आपण म्हणू शकतो, त्याला सेंद्रियत्व
हा साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचा एक विशेष आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. यानंतर आहे सूचकता. सूचकता म्हणजे काय? तर सूचकता याचा अर्थ असा आहे की ललित साहित्य जे आहे, ज्याला आपण कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललित गद्य असं म्हणतो. ठीक आहे. ह्या साहित्यातून जेवढे जास्त अर्थ सूचित केले जातात तेवढं त्या साहित्याचं मूल्य वाढतं. म्हणजे सूचकता हा साहित्याचा एक मूल्याच्या अंगाने सुद्धा आपण त्याचा विचार करू शकतो किंवा त्याची लोकप्रियता पण वाढू शकते. म्हणजे उदाहरणार्थ काय की एका गोष्टीतून अनेक गोष्टी सुचवणं, ज्याला आपण सजेशन इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. मग याला आपण काय म्हणतो, संस्कृत विचारांमध्ये किंवा संस्कृत भाषेमध्ये ह्याच सूचकतेला ध्वनी विचार असं म्हटलेलं आहे. ध्वनी विचार म्हणजे काय? ध्वनी म्हणजे सूचकता, सूचकता म्हणजे व्यंग्यार्थ. ठीक आहे. तर असा एक संदर्भ दिलेला आहे. आनंदवर्धन, वस्तुध्वनी, अलंकार ध्वनी, रसध्वनी अशा प्रकारच्या श्रेणी त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये त्यांनी दिलेल्या आहे. ठीक आहे. आता ह्या सूचकतेमुळे काय होतं, कलात्मक अनुभवाच्या ठिकाणी वसणाऱ्या लवचिक गोष्टींची कल्पना त्या साहित्यातून आपल्याला येऊ शकते. ठीक आहे. ललित साहित्यकृतीचे जे अनेक अर्थ असतात तर ते सूचकतेमधून आपल्याला लक्षात येऊ शकतात. ठीक आहे. आणि अशा प्रकारे सूचकतेमुळे ललित साहित्य अनुभवामध्ये चमत्कृती आपल्याला जाणवू शकते. ठीक आहे. म्हणजे आता याच्यामधला सूचकतेचा जर अर्थ आपण लक्षात घेतला तर अशा अनेक प्रकारच्या कथा, कादंबऱ्या, कविता वाचताना त्याच्यामधून सूचित अर्थ आपल्याला कळतात. ठीक आहे. आता आपल्याला सध्या गाजलेली आणि त्याच्यावरती सिनेमा निघालेला आहे अशा प्रकारची एक चांगली कादंबरी आहे, तर ती कोणती? कोणी सांगू शकेल का मला? कोणी घर देतं का घर, असं जर आपण एक सवाल ऐकला तर पटकन आपण त्याचं नाव सांगू शकतो. काय? नटसम्राट. बरोबर आहे. नटसम्राटमध्ये जेव्हा अप्पा बेलवलकर यांची पत्नी एक वाक्य त्यांना म्हणते, माणसाने समोरचं वाढलेलं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. अशा प्रकारचं एक वाक्य आहे. माणसाने समोरचं वाढलेलं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये माणसाने, असं एक वाक्य अनेक वर्ष संसार केलेल्या एका गृहिणीने वापरला तर त्याच्यामधून काय सूचक अर्थ होतो? तर वाढलेलं ताट म्हणजे काय? आपण ज्याच्यावर म्हणजे जेवतो आणि आपण उदरभरण करतो, जे अन्न असेल, बाकीच्या गोष्टी असेल ते आपण दान करावं, त्याच्याबद्दल काही हरकत नाही. पण जो आपल्याला आपण आपलं पोट भरण्याचं साधन आहे, जो आपला आधार आहे, जी आपली रोजीरोटी आहे किंवा जी नोकरी आहे किंवा जे घर आहे, तेच जर आपण दुसऱ्याला देऊन टाकलं तर मग मात्र आपण जगायचं कसं हा प्रश्न आहे. म्हणून समजा एक वाक्य असं आलं की माणसाने वाढलेलं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये माणसानं, असं जर वाक्य आपण ऐकलं तर याच्यामधून अनेक प्रकारचे सूचक अर्थ दिलेले आहेत. लक्षात घ्या. म्हणजे सूचकता म्हणजे काय? तर जेवढे जास्त त्याच्यामधून नवीन नवीन वेगवेगळे अर्थ निघतील. सूचकता म्हणजे सुचवणं, येतं लक्षात, सुचवणं किंवा सांगणं. तर ह्या गोष्टीला साहित्यामध्ये, ललित साहित्यामध्ये जास्त चांगलं स्थान असतं आणि म्हणून सूचकता हा साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचा एक विशेष आहे. आता साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांच्या विशेषांमध्ये शेवटचा विशेष म्हणजे कोणता? तर विशिष्ट आणि विश्वात्मकता. आता विशिष्ट म्हणजे काय? तर विशिष्ट म्हणजे एक वैयक्तिक किंवा एक ज्याला म्हणतो आपण परिघामध्ये असलेली गोष्ट. परिघ म्हणजे काय? एक विशिष्ट तेवढ्याच पुरती मर्यादित गोष्ट, त्याला आपण विशिष्ट म्हणतो. आणि विश्वात्मक म्हणजे काय? की ती सगळ्यांनाच माहिती आहे, त्याला आपण विश्वात्मक रूप म्हणतो. ठीक आहे ना. संत ज्ञानेश्वरांनी आता विश्वात्मके देवे अशा प्रकारची एक प्रार्थना केली, म्हणजे त्यांनी विश्वासाठी प्रार्थना केलेली आहे. आणि विशिष्ट म्हणजे काय? आपण जर देवाकडे गेलो तर तुम्ही म्हणतात की देवा मला काहीतरी दे, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी मागतात, म्हणजे विशिष्ट तुमच्या स्वतःसाठी ते मागतात. स्वतःपुरतं मर्यादित ते विशिष्ट आणि सगळ्यांच्यासाठी जे असतं ते विश्वात्मक. ही संकल्पना महत्त्वाची. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? पर्टिक्युलर आणि जनरल असं आपण म्हणू शकतो. आणखी एक शब्द आहे त्याला विशिष्ट आणि विश्वात्मकताला. विशिष्टला आपण इंडिव्हिज्युअल असं म्हणू शकतो आणि विश्वात्मकता याला आपण युनिव्हर्सल असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. आता ह्या गोष्टींचा विचार करताना आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो, काही उदाहरणं बघू शकतो. ठीक आहे. आता समजा न्यूटननी काय केलं, तर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे. तर तो सगळ्यात पहिला सिद्धांत स्वतः न्यूटनला कळला
पण तो त्याला कळला तोपर्यंत तो विशिष्ट अनुभव होता. पण जेव्हा तो जगाला कळला, तो सिद्धांत सगळ्यांनी मान्य केला, तेव्हा तो सिद्धांत काय झाला, तर तेव्हा तो विश्वात्मक पातळीवरती गेला. किंवा समजा जगदीश चंद्र यांनी जे काही वनस्पतीच्या सजीवत्वाचा सिद्धांत मांडलेला आहे, तो त्यांनी जेव्हा मांडला असेल तेव्हा तो विशिष्ट होता. पण तो सगळ्यांना जेव्हा कळला, सगळ्यांपर्यंत जेव्हा गेला, तेव्हा त्याचं स्वरूप कसं झालं, विश्वात्मक झालं. त्याच प्रकारे समजा आता आगरकर आहे, त्यांनी काही रूढीग्रस्त समाजाच्या वरती काही समालोचन केलंय, विचार मांडले, तर ते असेच आहे, विशिष्ट आणि विश्वात्मकता. ठीक आहे. आता याच्यामधूनच आपण काय म्हणू शकतो, तर याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की कुठला पण समजा आता कवितेच्या दृष्टीने आपण जर विचार केला, तर कवीचा जो काही एक अनुभव असतो तो विशिष्ट अनुभव असतो. आणि जेव्हा तो काव्यातून त्यांचा अनुभव ते व्यक्त करतात, कविता लिहितात, ठीक आहे, आणि ती कविता इतर सगळेजण वाचतात, तर एकाच वेळी तो अनुभव विशिष्ट म्हणजे फक्त कवीचा असतो. आणि जेव्हा ती कविता, तो विचार बाकीचे सगळेजण वाचतात, तेव्हा तो विश्वात्मक पातळीवरती गेलेला असतो. म्हणजे असे उदाहरण आपण घेऊ शकतो, फुलराणी, औदुंबर, ह्या ज्या काही बालकवींच्या खास कविता आहे, तर त्यांचे अनुभव एकाच वेळी विशिष्ट पण आहे. आणि जर सगळ्यांनी ते वाचले, सगळ्यांपर्यंत गेले, तर त्याचं स्वरूप कसं होतं, तर ते विश्वात्मक पातळीवरती जाऊन पोहोचू शकतं. ठीक आहे. मग याचं तुमच्या एक लक्षात आलं असेल की ज्या वेळेस कवीचा किंवा लेखकाचा एक अनुभव असतो, तो अनुभव साहित्यातून तो मांडतो. साहित्य लिखाणापर्यंत तो अनुभव स्वतः कवीचा किंवा लेखकाचा विशिष्ट स्वतःपुरता मर्यादित असतो. पण जेव्हा ते साहित्य सगळ्यांपर्यंत जाऊन पोहोचतो, कवीचा जो विशिष्ट अनुभव सगळेजण समजून घेतात, अनुभवतात, तेव्हा तो अनुभव विश्वात्मक पातळीवरती जातो. आणि म्हणूनच साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचा विशेष कसा असतो, एकाच वेळी तो विशिष्ट असतो आणि तो त्याच वेळी विश्वात्मक पातळीवरती सुद्धा गेलेला असतो. याचं लक्षात सगळ्यांपर्यंत तो पोहोचलेला असतो. तर यालाच काय म्हणायचं, विशिष्ट आणि विश्वात्मकता. अशा प्रकारे साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे जे काही विशेष आहे, तर ते आज आपण बघितले. सेंद्रियत्व म्हणजे सहइंद्रियत्व, सगळ्या इंद्रियांनी एकसंघ अनुभव घेणे म्हणजे सेंद्रिय अनुभव. सूचकता म्हणजे काय, एका शब्दाचा एका वाक्याच्या मधून अनेक प्रकारच्या सूचना किंवा सूचित करणं, सांगणं, अनेक अर्थ असणं, याला सूचकता म्हणतात. आणि विशिष्ट आणि विश्वात्मकता म्हणजे काय, विशिष्ट म्हणजे स्वतःपुरतं किंवा एखाद्या व्यक्तीपुरतं मर्यादित असणं, तो अनुभव. आणि विश्वात्मकता म्हणजे तोच अनुभव, एका व्यक्तीचा अनुभव सगळ्यांपर्यंत जाऊन पोहोचणं, सगळ्यांना तो कळणं, याला आपण विश्वात्मक म्हणू शकतो. ठीक आहे. तर इथं आपण सध्या थांबूया. सर्वांना धन्यवाद.